हॅलो एव्हरीबडी, SK कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनल मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या सब्जेक्ट मधला सर्वात सोपा टॉपिक डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म या टॉपिकचे आपण खूप सारे थिअरी लेक्चर्स, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स, MCQ व्हिडिओज आपण या चॅनलवर पाहिलेले आहेत. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण झूम ॲपचा लाईव्ह लेक्चर यामध्ये टेक्स्ट बुक मधील इलिस्ट्रेशन नंबर 1 विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करून या क्वेश्चनचं आन्सर कसं केलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशा प्रकारचे खूप सारे व्हिडिओज आपणास पाहिजे असतील चॅनल सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा. आज या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचे आवाज, विद्यार्थ्यांचे आन्सर्स, मी विचारलेले क्वेश्चन्स, प्रश्नामधील कोणता भाग उत्तरामध्ये कसा लिहायचा याचं लाईव्ह डेमो आपल्याला दिसणार आहे. चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म इलिस्ट्रेशन नंबर 1. टेक्स्ट बुक मधला पेज नंबर 228, प्रॉब्लेम नंबर 1, 12th कॉमर्स बुककीपिंग अँड अकाउंटन्सी, डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म. यातला 1 पार्टनर इन्सॉल्वंट. हे बघा, इथं 5वी ऍडजस्टमेंट दिलेली आहे. हे आवाज बंद करा रे, कोण बोलतंय? 5वी ऍडजस्टमेंट आहे. काय ऍडजस्टमेंट आहे 5वी? मेगा बिकम इन्सॉल्वंट. हा, 1 पार्टनर इन्सॉल्वंट झाला. आणि या प्रॉब्लेम मध्ये आणखीन विशेष असा आहे, यामध्ये करंट अकाउंट पण आहे, कॅपिटल अकाउंट पण आहे. ठीक आहे. हा प्रॉब्लेम कसा सोडवायचा हे आपण पाहूया. प्रिपेअर काय आहे? प्रिपेअर रियलायझेशन अकाउंट, रियलायझेशन अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट आणि बँक अकाउंट. कॅपिटल पण आहे. ओके. या ठिकाणी मी रियलायझेशन अकाउंट बनवून ठेवलंय, बनवलंय ना? ठीक आहे. त्यानंतर करंट अकाउंट पण बनवलंय पहा, कॅपिटल अकाउंट पण बनवलं आणि कॅश अँड बँक अकाउंट सुद्धा आपल्याकडे आहे. हा प्रॉब्लेम कसा टॅली होतो आपण आता बघूया. सगळ्यात अगोदर काय करायचं, हे जे कॅपिटलचे बॅलन्स आहे पातिकांचे किती आहे? 50, 40 आणि 30. कुठे लिहायचे ते? कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहायचं? बाय ब्रॉड डाऊन. किती? 50,000, 40,000, 30,000. शाबास. 50,000, 40,000, 30,000. त्यानंतर तुम्हाला प्रश्नामध्ये करंट अकाउंटचे पण बॅलन्स दिसतील पहा. करंट अकाउंटचे आहे का? 6,000, 6,000. आणि मेगाचा बॅलन्स कुठे आहे? ऍसेटला आहे. ऍसेट साइडला, म्हणजे त्याचा डेबिट बॅलन्स आहे. बरोबर ना? सांगा मग, 6,000 कुठे लिहायचे आणि 26,000 कुठे लिहायचे? करंट अकाउंटच्या क्रेडिट साइड. शाबास, क्रेडिट साइडला. व्हेरी गुड. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 6,000. आणि विथ मेगाचं कुठे लिहायचं? मेगाचे कुठे लिहायचे? मेगाचा डेबिट साइडला. शाबास. टू बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती येते तो? शर्वरी टू बॅलन्स ब्रॉड डाऊन मेगा 26,000. हे कळालं का? एवढं कळालं का? करंट अकाउंट मध्ये. बर. त्यानंतर काय करायचं मला आता? जनरल रिझर्व्ह फंड, P&L अकाउंट काही आहे का? नाही. ते जर असतं तर मी करंट अकाउंटला लिहिलं असतं. कोणत्या रेशो मध्ये?
532 वरती दिसतोय पा रेशो. हो. ठीक आहे, ओके. आता बँकेचा बॅलन्स आहे पहा इथं. बँकेचा किती रुपये बॅलन्स आहे? 16,000. 16,000. तो बॅलन्स लिहून टाकू आपण बँक अकाउंट मध्ये. कुठे लिहायचा? डेबिट साइड. डेबिट. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किती रुपये? 16,000. 16,000. ओके, बर. आता एक एक ऍडजस्टमेंट. बाकीचे पण आन्सर करा रे मला. ठीक आहे, पहिल्यांदा काय करतो आपण? सगळे ऍसेट, परंतु इथे सगळे ऍसेट एकाच नावाने. काय नावाने? सन्ट्री ऍसेट. कुठे लिहायचे सांगा बरं? या 1,28,000 सन्ट्री ऍसेट. रिलायझेशनच्या डेबिटला. तू काय? टू सन्ट्री ऍसेट्स. त्याच्यामध्ये पुन्हा मला लिहायचं आहे सन्ट्री ऍसेट. किती रुपये रे त्याची किंमत? 1,28,000. शाबास, व्हेरी गुड. त्यानंतर आपल्याकडे लायबिलिटी आहेत पहा. लायबिलिटी कोणत्या कोणत्या आहेत? क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल आणि क्रेडिटर्स. आपण हे रिलायझेशन मध्ये लिहितो का? लिहितो ना. जेव्हा ऑल पार्टनर इन्सॉल्वंट असतात तेव्हा आपण इथं सेपरेट अकाउंट काढतो, बरोबर ना? मग आता या उदाहरणामध्ये या रिलायझेशन मध्ये लिहायच्या का सन्ट्री लायबिलिटी? रिलायझेशन मध्ये लिहायच्या का? हो सर. एकच पार्टनर इन्सॉल्वंट आहे ना, मग कुठे लिहायचे ते? बाय सन्ट्री लायबिलिटीज. काय काय? क्रेडिटर्स आणि बिल्स आणि बिल्स पेबल. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल. काय अमाऊंट आहे रे क्रेडिटर आणि बिल्स पेबलची? पहा बरं. 28,000 आणि 10,000. 28,000 आणि 10,000. 10,000. 28,000 आणि 10,000 रुपये म्हणजे दोन्ही मिळून किती शर्वरी? 28,000, 10,000, 38,000. ओके ओके. आता पहिली ऍडजस्टमेंट वाचा बरं. Sundry assets realized at 80% of book value. 80% म्हणजे 20% कमी ना. हो, 100%. रिअलाइज झाल्या म्हणजे ऍसेट काय केल्या? विकल्या का घेतल्या? विकल्या. मग किती रुपये किंमत होती त्याची? 1,28,000 होती ना. हो. रिलायन्स झाले म्हणजे ऍसेट विकल्या ना. ऍसेट विकल्या म्हणजे पैसे आले का पैसे गेले? पैसे आले. पैसे आल्यावर कुठे लिहितो आपण? बँक अकाउंटच्या डेबिटला. बँक अकाउंटच्या डेबिटला. काय केलं इथं आपण? ऍसेट काय केल्या? सोल्ड केलं. किती टक्के किमतीला? 80%. म्हणजे मला सांगा 80% व्हॅल्यूला म्हणजे इथे तुम्हाला 1,28,000 गुणिले किती टक्के काढावं लागेल? 80% काढावं लागतील ना, बरोबर का? किती आले ते? 1,02,000. हा. आता काही विद्यार्थ्यांनी असं केलं तरी चालेल. 1,28,000 मधून 20% वजा करायचे म्हणजे 80% किंमत शिल्लक राहील. सांगा याचा दुसरा इफेक्ट कुठे टाकायचा? रिअलायझेशनच्या क्रेडिट. शाबास, व्हेरी गुड. रिलायझेशनच्या क्रेडिटला. बाय बँक अकाउंट. किती रुपये? 1,02,400. काय लिहिलं इथं मी? ऍसेट सोल्ड, बरोबर ना? सांगा पुढे. पुढची ऍडजस्टमेंट काय? काय सेकंड ऍडजस्टमेंट? अदर अकाउंट.
पेंडिंग एक्सपेन्सेस 8,000 पेड. म्हणजे काय रे महेश, पैसे दिले का पैसे आले? पैसे दिले. पैसे दिले म्हणजे कोणत्या अकाउंटमध्ये जायचं? बँक अकाउंटच्या क्रेडिट. क्रेडिट. बँक अकाउंटच्या. कॅश अकाउंट नाही आहे, मी फक्त बँक अकाउंट नाव ठेवतो इथं. हा, बँक अकाउंटच्या क्रेडिटला बाय काय लिहायचं? रिअलायझेशन अकाउंट. किती रुपये? 8,000. 8,000. बर, याचा दुसरा इफेक्ट कुठं जाईन रे? रिअलायझेशनच्या रिअलायझेशनच्या डेबिटला. काय? डेबिट टू टू बँक अकाउंट. काय केलं आपण? एक्सपेन्स पेड केले ना. बर, हो. किती रुपये? 8,000. अनरेकॉर्डेड एक्सपेन्स असं लिहिलं तरी चालेल. ओके, नेक्स्ट काय सांग बरं? पुन्हा रिअलायझेशन एक्सपेन्सेस आहे 6,000 रुपये. 6,000. हा, आता हे पण त्यांनी सांगितलेलं नाहीये पेड का नाही, परंतु हे द्यावेच लागतात माहिती आहे तुम्हाला. पुन्हा पैसे दिले 6,000 रुपये. कुठे लिहायचे पुन्हा? पैसे आले का पैसे गेले? बँक अकाउंटच्या पुन्हा बाय रिअलायझेशन अकाउंट पैसे. हे का नाही? आता हे कोणता एक्सपेन्स आहे? रिअलायझेशन. रिअलायझेशन एक्सपेन्स. रिअलायझेशन एक्सपेन्स किती पेड केला? रिअलायझेशन एक्सपेन्स 6,000 रुपये. याचा दुसरा इफेक्ट कुठं? रिअलायझेशनच्या डेबिटला. पुन्हा टू बँक. हे का नाही? पुन्हा टू बँक अकाउंट. पुन्हा आपण काय केला? रिअलायझेशन. किती रे? 6,000. 6,000. सोपं आहे का नाही? हो. पुढचे ऍडजस्टमेंट काय आता? चौथी. Sundry creditors and bills payable were paid for 34,000. क्रेडिटर आणि बिल्स पेएबल पेड केले आपण. हो. क्रेडिटर आणि बिल्स पेएबल पेड केले ना. म्हणजे पैसे आले का पैसे गेले? पैसे गेले. गेले. पुन्हा काय करायचं? बँक अकाउंट. इथं दोघांचे मिळून आपण 34,000 रुपये दिले. पुन्हा बँक अकाउंट मध्ये जाणार आपण. पुन्हा बाय काय? रिअलायझेशन अकाउंट. बरोबर. किती रुपये दिले दोघांना मिळून आपण? 34,000. हा, याला मी वाटलं असं कंसामध्ये देतो. कोण कोण? क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल पेड. याचा दुसरा इफेक्ट पुन्हा रिअलायझेशनच्या डेबिटला. काय नाव? टू बँक. ब्रॅकेटमध्ये लिहितो मी क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल पेड. किती? दोघांचे मिळून 34,000 देऊन टाकले. कोणाला किती दिले काही घेणं नाही आपल्याला. ओके, इथपर्यंत समजलं? हो. पैसे आले म्हणजे बँक अकाउंटची डेबिट साइड, पैसे गेले म्हणजे बँक अकाउंटची क्रेडिट साइड. ओके. आता सांगा पाचवी ऍडजस्टमेंट काय? मेगा बिकम इन्स्टॉलमेंट. बर, मेगा इन्स्टॉलमेंट झाली. पुढं ₹2,000 वेअर रिकवर्ड फ्रॉम हर प्रायव्हेट इस्टेट. म्हणजे काय ग? 2,000 रुपये तिच्याकडून वसूल करता आले ना. किती रुपये वसूल केले तिच्याकडून? 2,000. 2,000. मग आता 2,000 रुपये आले का 2,000 रुपये गेले? आणि पैसे आले. सांगा. पैसे आले. कुठे लिहिणार? बँक अकाउंट. आता इथं टू रिअलायझेशन लिहायचं का? नाही. मग कोणाकडून तुम्ही पैसे एकदा- आले?
शाबास. मेगा मेगा कॅपिटल अकाउंट. किती रुपये आले तिच्याकडून? 2000. मग याचा दुसरा इफेक्ट सांगा कुठे येईल? कॅपिटल फायनान्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. शाबास. कॅपिटलच्या बरं का, करंटच्या नाही, कुठं? कॅपिटल अकाउंटच्या. कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. बाय बाय कॅश बँक अकाउंट. बँक Bank अकाउंट. account. कोणी आणले? मेघाने मेघाने. 2000. ओके, इथपर्यंत कळालं? हो. ओके. पुढची ऍडजस्टमेंट. कोणतं पण? पुढची ऍडजस्टमेंट आहे का आता? नाही. संपलं. नाही. बर, इकडं सगळं संपलं का? सगळं ट्रान्सफर झालं बॅलन्स शीट मधलं. ओके. आता काय करायचं? रिलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. सांगा रिलायझेशन अकाउंट. भरपूर मोठं झालंय, मी थोडं छोटं करतो रिलायझेशन अकाउंट. सांगा तुम्हाला पूर्ण रिलायझेशन अकाउंट दिसतंय का आता पूर्ण? सांगा कोणती बाजू जास्त आहे, डेबिट का क्रेडिट? डेबिट. डेबिट. सांग मला. डेबिट 1,28,000. 8,000, हा, 6,000 आणि 34,000. 34,000. किती आली बेरीज? 1,76,000. 1,76,000. आता त्यातून मला काय करायचं? मायनस करायचे ना. हो. सांगा किती वजा किती? 1,76,000 वजा 1,02,400. बर, पहिले 38,000 घेतले, नंतर 1,02,400. 400. किती आलं रे? 35,000. हा काय तुमचा लॉस ऑन रिलायझेशन. रिलायझेशन. बर, हाय लॉस ऑन रिलायझेशन. आता याला काय करायचं? कोण कोण पार्टनर आहे आपले? ट्रान्सफर. विद्या, शर्मिला आणि विद्या, शर्मिला, मेघा. बर. विद्याला काय आहे? 5/10 ना. रेशो पहा बरं प्रश्नामध्ये किती होता? 5-3-2 होता ना. हो. ठीक आहे. मग 5/10. नंतर कोण? शर्मिला. शर्मिलाला 3/10. आणि मेघाला किती? 2/10. म्हणजे मला आलेल्या लॉसचे किती तुकडे करायचे? 10. 35,600 भागिले 10 गुणिले 5. बरोबर आहे का? किती आलं? 17,800. शर्मिलाला देताना 35,600 भागिले 10 गुणिले 3. 10,680. 35,600 भागिले 10 गुणिले 2. 7,120. 7. ओके. आता याचा दुसरा इफेक्ट कुठे टाकायचा? कॅपिटलला का करंटला? कॅपिटलला. नाही. करंटला. आपण करंट अकाउंट कशासाठी बनवलंय? म्हणजे हा जो प्रॉफिट आहे ना, लॉस आहे ना, हा याला लॉस ऑन रिलायझेशनच्या ऐवजी फक्त लॉस म्हणतो आणि ब्रॅकेटमध्ये टाकतो. कुठे ट्रान्सफर करावा लागेल? तो करंट अकाउंटला. जेव्हा कॅपिटल करंट अकाउंट असतं तेव्हा सगळे लॉसेस आणि प्रॉफिट आपण कॅपिटलला टाकतो, सॉरी करंटला टाकतो. ठीक आहे. मग याचा दुसरा इफेक्ट कुठे येईल? करंट अकाउंटच्या डेबिटला. डेबिटला. काय? टू रिअलायझेशन अकाउंट. ओके. टू रिअलायझेशन अकाउंट आलं. सांगा किती किती पहिल्या पार्टनरला किती आलं? 17,800. 17,800. हा. 10,780. ओके. 7,120. बर. ओके. नंतर काय आता करायचं? नंतर आता काय करायचं? आता करंट अकाउंट क्लोज करायचं आपल्याला. सांगा करंट अकाउंटची कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? डेबिट. डेबिटचीच. 17,800 नंतर 10,700. 10,780. आणि इथली बेरीज काय आहे? 26,000 अधिक 7,120. 33,000. 33,120. 17,800. 17,800 मधून किती गेले रे? 6,000. किती राहिले? 11,800. 11,800.
10,680 मधून किती गेले? 6,000. 4,680. 4,000 गेले. किती राहिले? हां. आणि तिसऱ्याला किती? 33,120. हे सगळे बॅलन्स मला कुठे ट्रान्सफर करायचे? कॅपिटल अकाउंटला. कुठे ट्रान्सफर झाले? कॅपिटल. मग आता याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार सांगा बरं? डेबिटला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला. बस कॅपिटलच्या डेबिटला लिहिणार मी 2 काय? टू करंट अकाउंट. करंट अकाउंट. किती आले इथं? 11,800. 11,800. 4,600. 4,680. 4,680. कळाले का कसं आपण? 33,120. हा आता बघा पहिले वरचे 2 अकाउंट आपले संपले. आता फक्त कोणतं अकाउंट राहिलं? कॅपिटल अकाउंट राहिलं ना? दिसतंय का कॅपिटल अकाउंट राहिलेलं? तर 4,680. कुठे? हा 4,680 नाही का? ओके ओके थँक्यू व्हेरी मच. हा 4,680 दिसतंय तुम्हाला? बर ओके इथला आकडा चुकला होता ना. आता काय करायचं? आता इन्सॉल्वंट झालेले पार्टनर कोण आहे? विद्या, शर्मिला का मेघा? मेघा. मेघाची कोणत्या साईडची बेरीज जास्त येते पहा बरं? क्रेडिट साईड. नाही डेबिट साईडची. डेबिट साईडची आहे. डेबिट. 33,120. किती आहे डेबिटला? 33,120. आता 33,120 मधून 32,000 गेले. इथं मी साईडला 1,120. हा किती राहिले? 1,120 राहिले ना. मी साईडला लिहिले पहा बरं का 1,120. आता हे जे 1,120 रुपये आले ना 1,120 हे पैसे मेघाने आणायचे पण मेघा आणू शकत नाही कारण मेघा काय झाली आता? इन्सॉल्वंट. मग ते पैसे राहिलेल्या पार्टनरचा रेशो काय? 5, 3, 2 पैकी 5 वाली मेघा आहे का 3 वाली का 2 वाली? 2 वाली. मग राहिलेले पार्टनरचा रेशो काय? 5 असतील. 5 असतील. 5 आणि 3 किती? 8. म्हणजे इथं लिहिताना मला काय लिहायचंय आता? 1,120 भागिले 8 गुणिले 5. 5. कळलं का? आपण ते पहिले पार्टनरचा रेशो. हा जो आहे ना 1,120 उत्तर आलं का? याचे मला किती तुकडे करायचे आता? 8 हिस्से करायचे. 8. इथं किती उत्तर येते पहा? 700 आलं का? आणि पुन्हा 1,120 भागिले 8 गुणिले 3 किती उत्तर येते पहा? 420. म्हणजे 1,120 कसे आले कळाले का इथं? हो. बरं हे 1,120 रुपयाचं डिवायडेशन कसं केलं ते कळालं का? 1,120 रुपयाचं डिवायडेशन कसं केलं कळालं का? या 1,120 ला आपण म्हणतो काय म्हणतो माहितीये का? डिफिशियन्सी. मग ही डिफिशियन्सी आपण जुन्या पार्टनरने वाटून घेतली कोणत्या रेशोत? त्यांच्या 5:3. त्याला म्हणतात प्रॉफिट शेअरिंग रेशो. कोणता रेशो? प्रॉफिट शेअरिंग रेशो. मग 1,120 चे मी किती तुकडे केले? 8. त्यापैकी 5 एकाला 3 एकाला. ठीक आहे. मग आता याला नाव द्यायचं बाय. पहिला पार्टनर कोण आहे? विद्या. बाय विद्यास कॅपिटल. दुसरी बाय शर्मिलाज कॅपिटल. कळलं का? हे कळालं का? बर आता सांगा ह्या 700चा इकडे क्रेडिटला इफेक्ट आहे ना. मग हे 700 तुमचे विद्याच्या डेबिटला येईल ना. कळले का 700 कसे आले पाहिजे?
अरे हे मेघाच्या कॉलम मध्ये जे 700 रुपये दिसतात ते इथं विद्याच्या कॉलमला डेबिटला दिसतील ना. हॅलो. हो हां हो सर. मग याला काय नाव द्यायचं? टू मेगाज डेफिशियन्सी. नाही, मेगाच कॅपिटल अकाउंट. आणि शर्मिलाच्या कॉलमला किती दिसतील? 420. 420. कळलं का हे कसे आले? आता सांगा कॅपिटलची बेरीज. चला, विद्याची कोणत्या बाजूची बेरीज जास्त आहे? विद्याची क्रेडिटची जास्त. क्रेडिटची. मग तीच बेरीज मी इकडे घेतली. सांगा इथं किती मधून किती वजा करायचे मला? 50,000 म्हणून. 50,000 मायनस हा. 11,800 हां, मायनस 700. किती आला आन्सर? 37,500. 500. आणि इकडं शर्मिला उर्मिला काय ना तिचं नाव? शर्मिलाचं 40,000. 40,000 मधून मला किती वजा करायचे? 4,680. हा, पुन्हा 420. किती शिल्लक राहिले रे? 34,900. याला काय नाव देणार मी? बँक. बँक. म्हणजे याचा दुसरा एपी कुठे येणार आता? बँक अकाउंट. बँक अकाउंटच्या क्रेडिटला. क्रेडिटला. 37,500 आणि 34,900. सांगा 37,500 कोणाचे आहे आणि 34,900 कोणाचे आहे? बाय कोण पहिली? विद्या. बाय विद्या. दुसरी कोण? शर्मिला. शर्मिलाच कॅपिटल अकाउंट. झालं, बँक अकाउंट संपलं. आता टॅली करून पहा बरं. चला पटकन आकडे सांगा. 8,000. 8,000. हा 6,000. हा 34,000. 34,000. हम्म, 37,500. हम्म. 34,900. किती आले बेरीज? 1,20,400. डेबिटचे सांग बरं. डेबिटचे 16,000. 1,02,400. 2,000. बर. किती आले? 1,20,400. बर. समजलं? हो. ओके. झालं टॅली हा प्रॉब्लेम. या प्रॉब्लेम मध्ये काय वेगळं होतं? या प्रॉब्लेम मध्ये होतं करंट अकाउंट. काय होतं? करंट अकाउंट काढल्यानंतर आपण करंट अकाउंटला फक्त रिलायझेशनचा इफेक्ट देतो, बाकी सर्व बॅलन्स आपण कॅपिटलला ट्रान्सफर करतो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, या प्रॉब्लेममध्ये काय वेगळं होतं? या प्रॉब्लेममध्ये होता एक पार्टनर इन्सॉल्वंट. वन पार्टनर इन्सॉल्वंट असल्यावर त्याची इन्सॉल्वन्सी, त्याची डिफिशियन्सी ती 1,120 रुपये आली होती ना, ती कोणी चार्ज केली? बाकीच्या दोघांनी. कोणत्या रेशोमध्ये? प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. व्हेरी गुड. आणि अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पैसे आले कॅश और बँकच्या डेबिटला, पैसे गेले कॅश और बँकच्या क्रेडिटला. ठीक आहे. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.